महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। किल्ले रायगडच्या विकासासाठी स्थापन झालेल्या रायगड प्राधिकरणातल्या भ्रष्टाचारासंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार। स्वराज्याची राजधानी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावरील विकास कामासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या रायगड प्राधिकरणाअंतर्गत होत असलेल्या विकास कामांवर स्थानिक ग्रामस्थांनी मोठा आक्षेप नोंदवला आहे। याबाबतची सखोल चौकशी करून रायगड प्राधिकरणानंतर अंतर्गत झालेल्या निकृष्ट कामाबाबत राज्य विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात याबाबत विधान परिषद सभागृहात आवाज उठवणार असल्याचे विधान परिषदेचे भाजपा गटनेते तथा महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष नामदार प्रवीण दरेकर यांना याबाबतचे महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड परिसराचा विकास करण्यासाठी रायगड प्राधिकरण स्थापन करण्यात आले। या प्राधिकरणाअंतर्गत रायगड किल्ला व परिसरातील 21 गावातील विकास कामे रायगड विकास प्राधिकरण अंतर्गत मोठ्या प्रमाणावर चालू आहेत। रायगडच्या प्राधिकरण अंतर्गत राज्य शासनाने 600 कोटी रुपयांची यासाठी तरतूद केली आहे। या रायगड प्राधिकरण अंतर्गत चालू असलेल्या विकास कामांबरोबर स्थानिक नागरिकांसह शिवभक्त पर्यटकांनी देखील मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली आहे। याबाबत महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली। या पत्रकार परिषदेत बोलताना नामदार प्रवीण दरेकर म्हणाले की रायगड प्राधिकरण संदर्भात माझ्याकडे काही तक्रारी ग्रामस्थांनी केलेल्या आहेत। त्याबाबत काही कागदपत्र माझ्याकडे प्राप्त झाली आहेत, तर काही अजून यायची आहेत। बऱ्याच ठिकाणी कामे न करता याबाबतचे पैसे काढल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी माझ्याकडे केल्या आहेत। त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत। याबाबत विकास कामासाठी रायगड प्राधिकरण स्थापन झालेले आहे। या विकास कामांसाठीच रायगड प्राधिकरण स्थापन झालेले आहे। जर असं काय झालं असेल तर याबाबत निश्चित चौकशी करू। राज्य विधिमंडळाच्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात यासंबंधी मी प्रश्न विचारणार आहे। हा प्रश्न उचलून त्या ठिकाणी नेमकं तथ्य काय शिवप्रेमी समोर आणणार आहेत। रायगड परिसरातील ग्रामस्थ मला भेटले व त्यांनी याबाबतची वस्तुस्थिती माझ्यासमोर मांडली, तेव्हा मला या विषयाचे गांभीर्य लक्षात आले व त्याबाबत तात्काळ मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना याबाबतचे पत्र लिहिले। त्याच्या मुळाशी जाऊन तथ्य काय जनतेसमोर आले पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडासाठी तेथील संवर्धनासाठी राज्य शासनाने याबाबत निधी दिला आहे व त्याबाबत सर अशी जर गोष्ट घडणार असेल तर हे वाईटच आहे, दुःखद आहे। जर या रायगडात असेल तर याबाबत संबंधितावर कारवाई होईल व त्याची चौकशी केली जाईल असे रोखठोक प्रतिपादन राज्य विधिमंडळातील भाजपाचे गटनेते तथा महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष नामदार प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, महाड।